इथं दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी यांना परभणी जिल्ह्यातील झालेल्या घटनेचा जाहीर निषेध म्हणून तसेच ती केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून संबंधितांना कठोर शिक्षा व्हावी तसेच परभणी जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील आंबेडकरी जनता नाराजगी व्यक्त करत आहे। जिल्ह्यातील आंबेडकरी समाजावरील गुन्हे मागे घेणं, कायदा सुव्यवस्था बिघडल्यास शासन जबाबदार राहील, हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात मुख्य सूत्रधाराला शोधून त्याला कडक शिक्षा होणं याकरता आज दिनांक 14 रोजी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ संविधानाची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांच्या घटनेचा निषेध करत बहुजनवादी पुरोगामी विचारांचे आंबेडकरी समाजाच्या सामाजिक भावना उद्रेक होऊन कायदा संस्था बिघडल्यास सरकार जबाबदार राहील असं संस्थापक अध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे, ॲडव्होकेट संतोष पुंडलिक जाधव, दीपक कुमार साळवे, बबनराव वानखडे, बाबासाहेब हातेकर, पोपटराव चौधरी, श्रीकृष्ण बेडसे असे अनेक कार्यकर्त्यांसह आज या घटनेचा निषेध करण्यात आला। तसेच आरोपी मनोरुग्ण नसून तो मनोवादी वृत्तीचा आहे असा प्रकृतींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली। जेव्हा जेव्हा देशात निवडणुका होतात आणि सत्ता परिवर्तन होतं, राजकीय पक्षांनी जाहीर आपल्या मतदानाच्या फायद्यासाठी जाहीर स्टेजवर धर्मवाद, जातीवादाचे भाषण करून जातीवाद लोकांना प्रेरणा दिली जाते। अशाच प्रेरणेतून मनुवादी आरएसएसची प्रवृत्तीने उफाळलेले परभणी जिल्ह्यातली परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारी आमच्या देशाचं असलेलं प्रतीक संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस केली। ती नासधूस करणं म्हणजे देशावर एक तो हल्लाच आहे, संविधानावर हल्ला आहे। हे एक कृत्य की सामाजिक उद्रेक कसा होईल, देशामध्ये अशांतता कशी माजेल, दंगली कशा होतील हे भडकवण्यासाठी असे मनुवादी कृतीच्या लोकांना पुढे केलेलं जातं आणि त्यांना ते मनोरुग्ण आहेत म्हणून पोलीस प्रशासन पाठीशी घालते जेणेकरून घटनेवर पडदा पडावा। तो व्यक्ती मनोरुग्ण नसून तो मनोवादी वृत्तीचा रुग्ण आहे आणि अशा मनोवादी वृत्तींना शासनाने ठेसून काढलं पाहिजे। शासनाची मुख्यतः जबाबदारी आहे जनतेचे संविधानाची जनमालाची सुरक्षा ठेवणं, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणं ही शासनाची जबाबदारी असून शासन अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतं। आरएसएसचा मुख्य उद्देशच आहे की देशात दीर्घकाळ सत्ता राबवायची असेल तर दलित मुस्लिमांना हल्ले करायचे, त्यांना टार्गेट करायचं। त्याच स्वरूपाचं आमच्या बहुजनवादी, पुरोगामीवादी आणि आंबेडकरवादी लोकांना उत्स्फूर्त करायचं, उद्रेक करायचा। या उद्रेक कसा होईल आणि जातीय दंगली कशा होतील या हेतूने परभणी येथे कृत्य झालेलं आहे। या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फास्ट ट्रॅकमध्ये केस चालून त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे झालं पाहिजे। तसेच तिथे आंबेडकरीवादींनी जे उद्रेकाने जे काही आंदोलन केलेलं आहे त्यांच्यावरचे खोटे गुन्हे मागे घ्यावेत। तसेच या घटनेचा मुख्य सूत्रधार कोण आहे त्या सूत्रधारापर्यंत पोहोचून त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई करावी म्हणून आम्ही इथं पुरोगामी विचार मंच, आंबेडकरवादी, भारतीय कम्युनिस्ट, मार्क्सवादी कम्युनिस्ट, इतर अनेक सामाजिक संघटनेचे प्रमुख लोकांचे इथं आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यासाठी उपस्थित आहोत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.